माझ्या टँकमध्ये मॉलीने 4 पिल्लं घातलेली. ती बराच दिवस होती. मी विचार केला की त्यांना आता ठेवायचा कुठे. एवढ्या मोठ्या टँकमध्ये ठेवू नाही शकत. तर माझ्या घरात एक वस्तू होती, तर मी तुम्हाला ती दाखवतो, त्याच्यात ठेवतो. तर फटाफट माझ्या घरी गेलो मी. खाली गॅरेजवरून खाली आलो घरात. त्या घरी दाखवतो तुम्हाला. आमचं घर आहे आणि कप्प्यावर एक हे ठेवलेला, हे बघा, पाण्यामध्ये ताजमहल सारखा हे होता. तर फटाफट मी आता गॅरेजवर जातो, त्याच्यावरती कट करू आणि त्याच्यामध्ये मॉलीचे बिलं ठेवू. चला आता फटाफट गॅरेजवर जाऊ. फटाफट मी गॅरेजवर आलो धावत. आणि मग आता गॅरेजवर आल्यावर विचार केला की त्याला आता कापायला काय घ्यायचा, कट करायला. मग पटकन मला आठवलं की माझ्या शेतात एक एक्सो ब्लेड पडलेला. तर मी त्याला फटाफट उतरलो खाली आणि आणायला गेलो. बघू शकता तुम्ही, टाकीजवळ पडलेला. तर कट करायला त्याला आलो मी गॅरेजवर. आणि आता एक्सो ब्लेड घेतला. बघते तर काय ते त्याच्या साच्यामुळे त्याच्यात नीट कटच नव्हता पडत. तर मग मी आता विचार केला की त्याच्यावरचा तो हे आहे एक्सो ब्लेड बाहेर काढायचा. कटत नव्हता होत, कसा पण पकडला तरी कट नव्हता होत. आता एक्सो ब्लेड पटकन बाहेर काढतो. मी विचार केला की असं कट होते काय बघूया. सरकट होता तर कडक प्लॅस्टिक मुलं. बघूया कट होते, होत आहे कट. त्याला एकदम स्लो कापायला लागत होता मला, कारण तो पाण्याने फुल भरलेला होता आणि थोडासा होल पाडत होता, कारण ते याच्यात हे मॉलीची बिल्लं उडी नको मारून म्हणून. आता बघू शकता मी ते कट करतोय. ते थोडासा हार्ड प्लॅस्टिक होता, तो त्या ब्लेडवरून पडवायला फुटायला नको म्हणून तो तसा हार्ड मटेरियलचा बनलेला होता थोडा. बघू शकता तुम्ही, कट केलेला आहे मी त्याला. बघू शकता तुम्ही की थोडासा हिस्सा फाडलेला आहे मी त्याचा. आता त्याला मला तोडायचा होता, तर मी त्याला आता हाताने तोडतो व्हिडिओ स्टॉप करून. बघा, तोडला मी त्याला हाताने. आता तर त्याच्या आतमध्ये घाण पाणी फेकून दिला आतमधला. त्याच्यात सगळं ते पडलेला प्लॅस्टिकचा कापलेला चमकी होती. व्हिडिओ शकता मी आमची गाडी धुवायची वॉशिंग मशीन सर्व्हिस मशीन चालू करतो. पाणी थोडासा पाणी टाकल्याने डबल काढला, कारण ती कचरा होती. आणि आता फुल भरला पाण्याने त्याला. बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यात मॉलीचे पिल्लं सोडू.
मी मॉलीची पिल्लं काढली किती भारी वाटतात त्याच्यात मॉलीची पिल्लं. तर बघा सगळे गेले. कालच पिल्ले होते, आता त्यांना ठेवायचं तरी कुठे, तर ह्याच्यात मस्त झालं. पटकन चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून टाका. अशाच चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. बघू शकता तुम्ही की कसला भारी केलेला आहे माशांना.